केली जाते. इथे मात्र पनवेल सुपर स्ट्रायकर संघाला 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर करण्यात येते, कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही उपलब्ध नाही. बघा, ठेच लागल्याशिवाय माणसाला थोडीशी शिकवण मिळत नाही असं म्हणतात ना, तेच प्रत्युत्तर मैदानावरती आपण पाहतोय. टार्गेट मधून 2 धावा इथून मात्र मायनस केल्या जातील, याची आपण घेऊया दखल. डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला जातोय. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती सुरू झालेला आपण पाहतोय. बारक्या कांबळे यांनी केलेली गोलंदाजी, त्यानंतर मात्र जपजीत यांनी केलेली कमबॅक फार महत्वाचा आहे. अग्रेशन मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. ऑब्रे गोलंदाजी करत असताना वेग सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. धावफलक अक्षरशः स्थिरावलेला आपण पाहतोय. एकशे 7 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑनसाइडच्या दिशेने फटका अगदी बॅकफुटवरून खेळला जातोय. अगदी सहज साध्या पद्धतीने फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 108 108 धावा धावफलकावरती लागले आहेत. जपजीत यांची गोलंदाजी कमालीची आपण पाहतोय. आपल्या स्पेल मधील 3रं षटक हातात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत. फटका हवेत, कॅच पकडली जाणार का? क्षेत्ररक्षकाचं कमालीचं एफर्ट्स. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 बारक्या कांबळे, हे तो मुमकिन है. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आत. आज फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या 3ही क्षेत्रांमध्ये कमालीचं योगदान बारक्या कांबळे यांनी मैदानावरती करून दाखवताना आपण पाहतोय. कमालीचं कमबॅक. जिथे एका क्षणाला दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची पार्टनरशिप झाली होती ना, मग अशा वेळेला वाटलं होतं की पनवेल सुपर स्ट्रायकर ही मॅच सहज जिंकेल की काय. मात्र असं म्हटलं जातं ना की क्रिकेट, राजकारण, सरडा हे कधीही रंग बदलेल याचा काही नेम नाही आहे, आणि त्याचंच पृथक्करण आज आपण मैदानावरती अनुभवतोय. ज्या पद्धतीने 10वं षटक बारक्या कांबळेने हाताळलं, केवळ 2 धावा खर्च केले, एका फलंदाजाला बाद केलं. 11वं षटक आता पुन्हा एकदा आपण पाहिलं जपजीत यांनी हाताळलं, ज्यांनी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट संपादन केल्या. आपल्या 3 इनिंग अर्थात 3 षटकांच्या स्पेलमध्ये त्यांनी आपण जर पाहिलं ना तर केवळ 13 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केले. फंटास्टिक एफर्ट्स मैदानाच्या आत. येणारे इथून मात्र आपण पाहिले 8 षटकं म्हणजे 48 चेंडूंवर विजयासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता. मी इथून म्हणेन आणखीन एखादी विकेट जर गेली ना तर मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची रंगत चुरसता आपल्याला पाहायला मिळू शकेल. बघा, लक्षात घ्या, धावफलकावरती 160 धावा झाल्या होत्या. 161चं टार्गेट दिलं होतं. पनवेल सुपर स्ट्रायकर संघाला 2 धावांची पेनल्टी दिली, त्यामुळे त्यांच्या टार्गेटमध्ये 2 धावांचे ॲड ऑन सुद्धा आपण केले. इथून मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. बारक्या कांबळे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. कुणाल नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आत. मित्रांनो, लक्षात घ्या, वेगवान गोलंदाजी आहे.
हेल्मेट वापरणं स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी गरजेचं आहे. 90sच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं हेल्मेट घातलं जात नव्हतं, त्यावेळेला त्या पद्धतीच्या फॅसिलिटीज नव्हत्या. मात्र आज आपल्या प्रत्येकाकडे एक किट असतो, त्यामुळे स्वतःचं प्रोटेक्शन, स्वतःची सुरक्षितता ही बाब फार महत्त्वाची आहे. ऑर्गनायझिंग कमिटीकडनं ही एक आपल्याला सूचना या ठिकाणी देण्यात आली. बुळीत मैदानावरती जिथे 110 धावा 4 फलंदाज बाद झाल्यानंतर डिफेन्सिव्ह पवित्रा कमालीचा चेंडू मैदानावरती. या मॅचमध्ये एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा, एनर्जी निर्माण झालेली आपण पाहतोय. बघा क्षेत्ररक्षकांचा कॉन्फिडन्स लगेच वाढलाय. 2 ओव्हर चांगल्या पद्धतीने गेले आणि तदनंतर मात्र पनवेल सुपर स्ट्रायकर संघाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. आहा, दिशा से बटके, अंपायर जिने दिए फटके, आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केले. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती मिळतीये. एकशे 11 धावा. बॅकफुटवरून चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अमेय त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, केवळ 1 धाव मिळेल. 112 धावा दाफलकावरती लागल्या आहेत. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. डॉट चेंडू आलाय. बघा जेवढे चेंडू डॉट येतील ना तितका दबाव येईल. एकशे 12 धावा दाफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा डिफेन्स केला जातोय, मात्र यावेळेला 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. षटक क्रमांक 13 समाप्त. 113 धावा दाफलकावरती 4 फलंदाज बाद झाल्यानंतर इथून मात्र आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट 7.29 आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 42 चेंडू विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असणार आहे. सिद्धेश दळवी टीम कॅप्टन, त्याच्या समवेत कुणाल नाईक एक डॅशिंग खेळाडू. या जोडीला या नवेदित आणि गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंना मैदानावरती मधल्या फळीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. बेचाळीस चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. 51 रन्स रिक्वायर्ड. आपल्या स्पेलमधील शेवटचे षटक घेऊन जपप्रीत सिंग रंधावा. बादची लिडिंग आहे. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षण कमालीचं. कुणाल नाईक आपल्याला या ठिकाणी सूचना केली जाते, हेल्मेट इज मॅन्डेटरी. लक्षात घ्या मित्रांनो. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीची फेक, केवळ 1 धाव. 115 धावा दाफलकावरती लागल्या. 40 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता असणार आहे. पेनल्टीच्या 2 धावा ऍड ऑन केल्या गेल्यात. या वेळेला कमालीचा फटका, चेंडूवरती जागा बनवली आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्रतिम फटका. कुणाल नाईकच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. जपजीत यांच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. डॉट चेंडू आलाय. शरीरापासून दूर चेंडू ठेवला गेला. बघा कुणाल नाईक जितका चांगला टेनिस क्रिकेट खेळतो तितकाच चांगला लेदर क्रिकेट सुद्धा खेळू शकतो आणि त्याचं पृथक्करण मैदानावरती तो पेश करतोय.
क्या बात आहे, कमालीचा फटका, नजाकत बरा फटका. बॅकफूट वरून चेंडूला खेळला गेला आणि तदनंतर मात्र बॅकफूट पंच आलाय कामी. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. अप्रतिम फटका. 125, लॉस ऑफ 4 विकेट्स. 14वे षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. जगजीत यांच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. क्षेत्ररक्षकापासून दूर असलेला चेंडू. षटक क्रमांक 14 व मैदानाचे आत समाप्त. चौदा षटकांची सांगता. 126 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद झालेत. येणारे 6 षटकाने विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. शाहू वॉरियर्स आणि सुखम फायटर्स दोन्ही संघाला या ठिकाणी विनंती आहे की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे अलॉंग विथ द कॉन्टॅक्ट डिटेल्स. कंप्लीट नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर असणारी एक प्लेइंग स्क्वॉडचं या ठिकाणी आपला लिस्ट पाठवायची आहे. कमालीची गोलंदाजी, फलंदाजासोबत यष्टीरक्षक, बीट एक्स्ट्राची धाव धावफलकावरती पाहायला मिळते. बाईट स्वरूपातील ही धाव धावफलकावरती ग्राह्य धरली गेली आहे. यावेळेला स्टेप आउट करून खेळलाय. कमालीचा फटका, मिडल ऑफ द बॅट, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अप्रतिम फटकेबाजी. सिद्धेश दळवी. फ्रंट फूटचा पुरेपूर वापर केला गेला. चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतर मात्र एक दर्जेदार फटका. अप्रतिम षटकार मैदानावरती आपण पाहतोय. बारक्या कांबळे यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण. 133 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद झालेत. डॉट चेंडू आलाय. 33 चेंडूंमध्ये आपण पाहिलं ना तर 31 धावांची आवश्यकता असणार आहे. हलक्या हाताने फटका खेळून काढला. ऑनसाइडच्या दिशेने एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 15वे षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. बत्तीस चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 135 धावा धावफलकावरती लागलेत. 15वे षटक प्रगती पथावर आहे. बारक्या कांबळे यांच्या या षटकामध्ये एक षटकार आला गेला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय धावफलकाला चांगल्या पद्धतीने आकार दिला जातोय. पनवेल सुपर स्ट्रायकर्स या मॅच मध्ये कमबॅक करतायत. षटक क्रमांक 15 समाप्त. 135 धावा, 4 फलंदाज बाद. पनवेल सुपर स्ट्रायकर्स यावेळेला मात्र ड्रायव्हिंग सीट वरती आपण पाहतोय. येणारी 5 षटकं विजयासाठी 29 धावांची आवश्यकता.
यावेळेला मात्र जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. पाडाम जरूर झालाय. डॉट चेंडू आलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जरूर आहे. क्षेत्ररक्षक एफर्ट जरूर घेतील आपल्या संघासाठी. मी म्हणेन 3 धावा इथून वाचवल्या गेल्यात. एकशे 38 धावा दाफलकावरती लागल्यात. आहा, यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडू वाईड असल्याची घोषणा. एक्स्ट्राची धाव. चांगला चेंडू आहे. पंचवीस धावांची आवश्यकता. यावेळेला क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली आणि तदनंतर मात्र चौकार येतोय. अप्रतिम फटका. ओव्हर समाप्त झाली आहे. इथून मात्र धावफलकावरती नजर टाकूयात. 24 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. 143 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 24 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. अमेय माळी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. आणखीन एक युवा गोलंदाज मैदानाच्या आत. आज अमेयकडनं चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. स्पृहा वॉरियर संघाकडे गोलंदाजांची कमतरता जरूर जाणवते. डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडू या ठिकाणी जरूर आलाय. 23 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला फटका. कनेक्शन अप्रतिम आपण पाहतोय. सिद्धेश जोळवीच्या बॅट मधून एक धडाकेबाज षटकार. षटकारामुळे इक्वेशन कम्प्लिटली बदलून जाईल. आता मात्र धावफलकावरती आपण नजर टाकूयात. धावफलक आता मात्र 149च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. जिथे विजयासाठी आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू 15 धावांची आवश्यकता. फोर प्रकारचा चेंडू. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडूवरती दुसरा षटकार आलाय. या मॅच मध्ये पनवेल सुपर स्ट्रायकर्स चांगल्या पद्धतीने कमबॅक करतायत. एक कॅप्टनशिपची इनिंग मैदानावरती सिद्धेश दळवी चांगल्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित करताना आपण पाहतोय. विजयासाठी आता मात्र 9 धावांची आवश्यकता असेल.
पडाल स्वीप पद्धतीचा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडते. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार आलाय. अजूनही विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच कदाचित अमेच्या ओव्हरमध्ये संपणार की काय असं वाटू लागले. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती सिद्धेश आपली इनिंग बिल्ड करतोय. त्यात आणखीन एका चौकाराची भर होईल. स्कोअर लेवल आणखीन एकदा डाऊन द ग्राउंड स्टेप आउट करून खेळला जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फंटॅस्टिक इनिंग. कॅप्टनची इनिंग या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने बिल्ड केली आहे. वॉट अ गेम, वॉट अ प्लेयर. सिद्धेश दळवी आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करतोय.